म्हणजे त्याचा विस्तार झाला आणि त्या एका अक्षरापासून काय काय तयार झालं. माया जीव देव मेळ अर्ध्या अक्षराचा खेळ प्रगट नाही गुप्त कळा कैसा खेळ त्याचा हा. माया जीव देव मेळ हे अर्ध्या अक्षरापासून निर्माण झालेले आणि एक अक्षर असणार ते मात्र गुप्त आहे. त्याचा शोध लावण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये गुरु करावा लागतो. दत्ता प्रभू एक शब्द गुप्त असे त्याची परब्रह्म भासे असे भासे कदा नासे महाशून्य. एक अक्षर गुप्त आहे आणि त्याच अक्षराचा शोध लावण्यासाठी आपल्याला गुरुभक्ती करावीच लागते. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेनेच कृत्य कार्य होईजे जैसे मुळे चिंतन सहजे शाखा पडले संतोषते. म्हणून शाण्या माणसानं गुरुची भक्ती करावी. बरोबर. गुरु कोणाला म्हणावा? गुरु करावायचा कोण जो दाविल निर्गुण कोण ज्याची कळे ज्ञान चारी पदार्थ देवळ कोण. गुरु असा असावा. चार पदार्थाची ओळख असावी. जीव देवता प्रपंच परमेश्वर या चार पदार्थाची ओळख असलेला गुरु असेल तरच जीवाचं चालतं. असो एकदा काय झालं असंच माणसं बसलेली होते. बसले असताना लोकांनी विचार केला की या जगामध्ये श्रेष्ठ काय असेल बरोबर. या जगामध्ये काय श्रेष्ठ असेल. एक जण म्हणला या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे पृथ्वीच आहे कडे. त्यांना म्हणलं कसं. कारण आपण ह्या पृथ्वीवर सगळे जण राहतो जीवन जगतो आहे की नाही. म्हणजे पृथ्वी आपल्याला सगळ्याला राहू देते. मग पृथ्वीपेक्षा अजून काही मोठा आहे का? काही नाही. त्यांना म्हणलं असं कसं म्हणतात. क्या बडी पृथ्वी बडी हो कैसे बडी. पृथ्वी कशी मोठी ओ कैसी बडी हो तो शेषनाग के सर पर खडी. मग कोण मोठा? शेषनाग मोठा आहे की नाही. त्यांना म्हणलं नाही म्हणजे शेषनाग मोठा आहे देवा म्हणजे त्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही. क्या बडा शेषनाग बडा ओ कैसे बडा वो तो शंकर जी के गले में जाकर पडा आहे की नाही. सापाला मोठं म्हणायचं तर महादेवाच्या गळ्यामध्ये साप पडलेले आहेत महाराज आहे की नाही. मग कोण मोठं म्हणे? महादेवच मोठा गळ्यामध्ये. कौन बड़ा शंकर जी बड़ा वो कैसे बड़ा वो तो गिरी पर्वत में जाकर दडा. भस्मासुर मागे लागल्याने काय परिस्थिती झाली. गिरी पर्वतामध्ये जाऊन लपून बसले होते. म्हणजे कोण मोठं? मग मोठे पर्वतच गड्यामध्ये आहे की नाही. माळण पर्वतच मोठं गड्यामध्ये त्याच्या एवढा आता कोण नाही. कौन बड़ा पर्वत बड़ा वो कैसे बड़ा वो तो हनुमान जी हाथ में लेकर उड़ा. मात्र आहे ना हातामध्ये घेऊन भुई पर्वत मार. कोण मोठं? मारत्रयात मोठा गड्या. कौन बड़ा हनुमान जी बड़ा वो कैसे बड़ा वो तो रामचंद्र प्रभु के चरणों में जाकर पड़ा. आता कोण मोठं? रामचंद्र प्रभूच मोठे. रामचंद्र प्रभु बड़ा वो कैसे बड़ा वो तो वशिष्ठ गुरु चरणों में जाकर पड़ा. दत्ता प्रभु गुरुला अग्रगण्य स्थान देणार आहे की नाही. गुरु संत कोळीचा चार वेद छह शास्त्रों पुराणों का कहना यही गुरु बिन मुक्ति न मिले इसलिए मैं आ गया
है की नाही? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतात की गुरुशिवाय जीवाला मुक्ती नाही. म्हणून माणसानं इकडं तिकडं फिरण्यापेक्षा नको नको म्हणा दुष्ट हे वाजी, नको नको म्हणा जाऊ आडराला हरी गुरु चरणा गुरु विना अधोगती झोपेना गुरु विना अधोगती झोपेना नको नको म्हणा जाऊ आडराला हरी गुरु चरणा गुरु विना दुर्गती चुकेनार. आपण 4 धाम यात्रा जरी केली आणि किती जरी तीर्थ स्नान केले, मन मळ जाईना चित्त शुद्ध होईना धरे गुरु चरणारे गुरु बिना अधोगती चुकेनार. मनाचा मळच जाईना की तिथं गुरुच पाहिजे मला, आहे की नाही? गुरु म्हणजे काय, गुरु आत्मजा म्हणतात, आहे की नाही? तसं गुरुला अतिशय महत्व दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी गुरुमूर्ती अनंतपुरीजी महाराज यांच्या या हातधुनीच्या निमित्ताने होणारा हा आजचा कार्यक्रम आणि कीर्तनरूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी जे आनंद वंदे पूर्ण पुरुष पूजा पद्धती रुतमा पूर्ण रूप प्रसादेन सूत्र कथितमया प्रात्रादि क्रिया पूर्व स्नानादि तनुर्मार्जनम अथवा शुद्ध पंचांग पश्चात प्रणविधी स्मरितम श्रद्धास्थान जीव की प्राण. माहूर म्हणजे दत्तभक्ताचे जीव की प्राण आहे म्हणा. कारण सह्याद्री पर्वतावर राहणारा जो राणा आहे त्याला राणा म्हणतात. दत्त सह्याद्रीचा राणा रूपे तारी भक्त जना. राणा म्हणजे राजा असतो, राणा म्हणजे भिकारी, राजा असतो. म्हणजे सह्याद्री हे कोरी भूमिका आहे. पर्वत हा कोरा आहे. तिथं मोठे मोठे देव सुद्धा येऊन पवित्र झाले. आजही त्या ठिकाणी त्या सह्याद्री पर्वतावर देवादिकांचे भार उतरतात. कारण रामविजय नावाच्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केले 13व्या अध्यायामध्ये. अद्यापि सह्याद्री पर्वती देवादिकांचे भार उतरते अनंत ब्रह्मांडाच्या दैवता धावते अवधूत मूर्ती पावया घेता दत्तात्रेय दर्शन सर्व देवाची सामर्थ्य चढे पूर्ण मगैत्राची होते प्रसन्न वरदान द्यावयाते. अद्यापि म्हणजे आतापर्यंत सह्याद्री पर्वताला सूक्ष्म रूपाने देवी देवता उतरतात आणि माझ्या दत्तात्रेय प्रभूचं दर्शन घेऊन सर्व देवादिकांना सामर्थ्य चढते. मग सामर्थ्य चढल्यानंतर मग इतराला प्रसन्न होते वरदान देतात. म्हणून घेता दत्तात्रेय दर्शन सर्व देवाची सामर्थ्य चढे पूर्ण मग इतराचे होते प्रसन्न वरदान द्यावयाते. म्हणून दत्तात्रेय प्रभूचं दर्शन घेतलं की या सगळ्या देवी देवताला पावर येते. पावर आला की मग जे त्या देवी देवताची भक्ती करतात ते त्यांना ते देवी देवता प्रसन्न होतात, त्यांच्याकडून आणतात आणि तुम्हाला देतात. ते स्वतः सिद्ध नाही. म्हणून दलादन राजाला विंध्याचल पर्वतावर दत्तात्रेय प्रभूनं 7 दिवस प्रज्ञा निरूपण केलं. त्याच्यामध्ये सांगितलं की हे दैवता जी भक्ती आहे ही भक्ती जीवाच्या हितकारक नाही. दैवता हे ब्रह्मांड किंवा पिंड योजनेसाठी निर्माण केलेले आहे, ते जीवाच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी नाही. म्हणून दैवता आणि देव याच्यामधला भेद माणसाला ओळखता यावा लागतो. ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली आपल्या पती वाचून जगामधले सर्व पुरुष बापा भावासारखे समजते, त्याप्रमाणे आपला एका देवा वाचून अनेक देवाची भक्ती म्हणजे ज्याप्रमाणे व्याभिचार केल्यासारखा आहे. म्हणून बाळगीर महाराज सांगतात जगे ऐसा संत झाला परनाम ध्वज उभारी. ऐसा जगे संत झाला परनाम ध्वज उभारी. ऐसा जगे संत झाला
एक प्रकारचा मार्ग, एकविध मार्ग महाराजांनी दाखवून दिलेला आहे. ज्याप्रमाणे जैसिका पतिव्रता नारी व्रतारा वाचून नसे अंतरे चातक पक्षी जयापरी मेघा वाचून नसे समाधान तैसा माझा भक्त मदशी शरण मी तयाच्या सनिध जाण मी तयाचा दाता पूर्ण सत्यवचन लागला. म्हणून ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली होती त्याप्रमाणे दत्ता वाचुनिया 64 मध्ये या नाही देव ध्याय अन्य कोणी. आहे की नाही? 64 मध्ये मी दत्त महाराज वाचून कोणाचं नामस्मरण केलेलं नाही. आहे की नाही? पण त्याला एक भक्ती असं म्हणतात. पण आता गुरुकडून मंत्र घेतलेला आहे आणि आपण एकदाच गुरुला भेटावं आणि गुरु महाराजाला काहीतरी विचारपूस करावी अशा हेतूपोटी महाराज बऱ्याच दिवसापासून त्याला गुरु केल्यानंतर 12 वर्षाचा कालावधी गेला होता. 12 वर्षानंतर गुरुच्या भेटीला गेल्यानंतर गुरुचं दर्शन घेतलं. गुरु महाराजांना विचारलं म्हणजे बाबा बऱ्याच दिवसापासून तू आलास आणि कोणत्या कामामध्ये व्यस्त होतात की काही कळाले नाही तुमचं. त्यानं मला महाराज काय सांगावं या संसाराच्या भानगडी. हे की नाही? संसारामध्ये संसार म्हणजे फार आवड आहे. याच्यामध्ये आना उन्हा धना खुणा हे 4 प्रकार काम करतात. है की नाही? सकाळी साखर आणली, दुपारी अर्धा किलो होते 1 किलोचे आणि दुपारी अर्धा किलो राहिली की सायंकाळी 1 किलो, संध्याकाळी 8 वाजता संपते. मग लगेच म्हणते आणा साखर, आता साखर आणा, तेल आणा, पत्ती आणा, आणा आणा आणलं तरी सवेच उन्हे त्या ठाया ते संपणार. प्रपंचामध्ये कधी माणूस पूर्ण सुख होऊ शकला नाही, होऊ शकणार सुद्धा नाही. प्रपंच हा खरंच खूप मोठा अवघड आहे. पण साहजिकरित्या जर त्याचा विचार केला तर काही असं अवघड नाही. संत महात्मे तेच सांगतात की प्रपंच आणि परमार्थ हे 2 ज्याला साधता येतात त्याच्यावर जगात कोणी माणूस नाही. म्हणून त्या शिष्याने विचार केला की इतके दिवस आम्ही प्रपंच केला महाराज, आमच्या मागे अनेक भानगडी असतात, आम्हाला तुमच्याकडे यायला वेळच भेटला नाही, आता मला वेळ मिळाला. तेव्हा गुरुने विचारलं मग आता काय करायचं सांग. त्यांना म्हणले काही नाही महाराज, मला काहीतरी चमत्कार दाखवा. आता काय चमत्कार दाखवतील गुरु महाराज? सांगितलं चमत्काराला नमस्कार आहे जगामध्ये. है की नाही? ज्याच्याकडे चमत्कार होतो त्याला नमस्कार आहे. काहीतरी मला चमत्कार दाखवा. गुरु महाराजांनी सांगितलं अरे म्हणे तुला मी मंत्र दिला की तू त्या मंत्राचं स्मरण केलंस काय? त्याने म्हणला महाराज तुम्ही एकदा माझ्या कानात सांगले होते, तेवढंच मी ऐकलं. त्याच्यानंतर मात्र ते मंत्र कसं आहे मी काही पुन्हा लक्षात घेतला नाही. आता सांगायचं मला काय तर 12 वर्षाचा वेळ निघून गेल्यानंतर कसं करा ते पण म्हणून करा. त्यावेळेस गुरु महाराजांनी विचारलं म्हणले तुला मी मंत्र दिला होता त्या मंत्राचं स्मरण केलास का? त्याने म्हणला महाराज मला मंत्रच पाठ नाही, कसलं स्मरण करू. पण तुला काय चमत्कार दाखवायचं? काही दाखवा ते मला माहित नाही. मी नामस्मरण केलं असेल न केलं असेल त्याचा विषय नाही, पण तुम्ही गुरु आहात ना, तुमच्याकडे काय आहे ते दाखवा मला, चमत्कार दाखवा. काय चमत्कार दाखवा? अरे म्हणजे तुझा आहे तुझं पाची परी तू जागा चुकलाची, तुझं तुझ्या पाचीच आहे, मला सांगायची काय गरज नाही. नाही म्हणे मला दाखवा. दाखवा दाखवायला यायचं म्हणल्यानं महाराजांनी विचार केला. महाराज म्हणले असं कर, आतमध्ये जाय म्हणे, तिथं लाकडाची अलमारी आहे, त्या अलमारीमध्ये एक डबी आहे लोखंडाची, गाड्यासारखी डबी लोखंडाची, आणि ते डबी घेऊन बाहेर ये म्हणे. त्याला आतमध्ये गेल्यानंतर परत लाकडाची अलमारी होती, त्या अलमारीमध्ये एक डबी ठरली होती लोखंडाची, ते डबी बाहेर आणला. गुरु महाराज म्हणले आणलाच का म्हणले डबी? हो आणलो महाराज. डबी काढ म्हणले. आता ती डबी काढली महाराज. काढल्यानंतर त्या डबीमध्ये एक पुडी होती, कागदात बांधलेली वस्तू, काहीतरी वस्तू बांधलेली कागदामध्ये पुडी होती, आणि ते पुडी काढली. काढल्यानंतर गुरु महाराज म्हणले त्या पुडीमध्ये काय ते सोड. पुढे सोडली. सोडल्यानंतर पुढीमध्ये एक तुकडा होता लोखंडासारखा. ते म्हणजे ते काय त्याच्यात काही नाही म्हणे, लोखंडासारखा तुकडा. मग काय करायचं? ते तुकडा काढायचं आणि त्या लोखंडाच्या डबीला लावायचं. त्याने ते तुकडा काढला आणि त्या लोखंडाच्या डबीला लावला. लावल्याबरोबर एका क्षणामध्ये लोखंडाची डबी सोन्याची झाली. त्याने विचारलं गुरुला, म्हणजे गुरु महाराज इतके दिवस हीच वस्तू ह्या डबीमध्ये होती, आजपर्यंत ही डबी सोन्याची का झाली नाही? त्या ठिकाणी गुरु महाराजांनी सांगितलं अरे म्हणे या डबीमध्ये जरी परीस असेल
तरी त्या परिसाला वरून कागदाचं आवरण होतं आणि त्या कागदाच्या आवरणामुळे त्या परिसाचा आणि लोखंडाच्या डबीचा स्पर्श झाला. जरी त्या डबीमध्ये परिस असेल तर त्या लोह परिसाची म्हणजे त्या ठिकाणी भेटच झाली नाही तर मग ती डबी सोन्याची कशी होईल. तर तेव्हा त्याला कळालं की आपल्यामध्ये सुद्धा एक परिसच आहे, आपल्याला सुद्धा सोनं होता येते आणि आपल्याकडे सगळं काय आहे असं त्या शिष्याला समजलं आणि शिष्याने गुरुचे पाय धरले. दत्ता प्रभू प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही तयाचे निर्वाणे सुख होय. प्रपंच आणि परमार्थ साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये संत महात्म्यांनी सांगितलं की आपल्याला निर्वाणीचं सुख प्राप्त करायचं आहे. निर्वाणी म्हणजे ज्या वाचेनं आपल्याला वर्णन करता येत नाही अशा सुखाची प्राप्ती आपल्याला करता येते आणि ते म्हणजे केवळ आणि निवळ संसार करून परमार्थ साधणे. प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी साधता आल्या पाहिजे. म्हणून प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये आपण आपल्या जीवाचं हित कसं केलं पाहिजे याचं ज्ञान आपल्याला कळालं पाहिजे. केवळ आणि निवळ जर आपण प्रपंच केला तर परमार्थाची हानी होते, परमार्थ आपला निघून जाते. आणि केवळ आणि निवळ जर आपण परमार्थ करतो म्हणलं तर मग प्रपंचाची हानी होते. म्हणून म्हटलेलं आहे मोक्षाची वर्तणूक शस्त्राची धार जैशी. मोक्षाची वर्तणूक शस्त्राची धार आहे पण ज्याला घडेल तरी अनंत जन्माचे पाप नाशी. म्हणून ज्याला जर हे भक्ती घडली तर अनंत जन्माचं पाप नसले. प्रपंच आणि परमार्थ कोणाला साधता आला? आतऋषी अनुसया मातेने प्रपंच करून परमार्थ केलं की नाही सांग. अनुसया मातेनं आणि आतऋषीनं एक प्रपंच होते महाराज गृहस्थाश्रमी, त्यांनी सुद्धा प्रपंच केला. पण प्रपंच कसा केला? प्रपंच करावा नेतका अनुसया माईच्या आश्रमाला जो कोणी अतिथी येईल त्याची सेवा अनुसया माय तिच्या पती एवढीच त्याची सेवा करायची. अनुसया माय आपल्या पतीची जेवढी सेवा करत गेली तेवढीच आतिथ्याची सेवा अनुसया माय करायची. अशी कोण आहे म्हणून मला सांग. ज्यावेळेस दत्तात्रय प्रभू आले होते क्षीरसागराला अनंत ब्रह्मांड उल्लंघन करून, क्षीरसागराच्या महाविष्णूला विचारलं मला इथं चातुर्मास करायचा आहे. तर महाविष्णूच्या पत्नीने सांगितलं की आमच्या एवढ्या देवापेक्षा आम्हाला जगात दुसरा देव मोठा नाही. म्हणून त्यावेळेस त्यांना अभिमान आला होता की नाही. पण अनुसया माईचं तसं होतं काय बघा. अनुसया माईच्या घरी ब्रह्म विष्णू महेश्वर ब्राह्मण थोडा जरी पाय कृपा गेला लगेच चेकताळून टाकते. संन्यास तसाच ठेवा. पण तुम्हाला तसं नाही. सहस्त्र अन्याय जरी मी केला क्षमा करील गुरुमाय. हजार जरी अपराध तुमच्याकडून घडले तर तुम्हाला क्षमा करतात. कारण प्रपंचामध्ये अनेक भानगडी असतात देवाला माहिती पण इथं क्षमा असं. तेव्हा अनुसया माईने सांगितलं की मले तू लग्न केले नाही, जेव्हा तू प्रपंच करशील तेव्हा तुला परमार्थ साध्य होईल. आणि सयामाय म्हणे मग माझी गुंपा कधी जळणार नाही. म्हणजे तुला लग्न करावं लागते म्हणे. लग्न करून तुझ्या पतीची सेवा तुला करावी लागते आणि पतीची सेवा केल्यावर तुझ्यामध्ये जेव्हा पतीवर त्याची शक्ती येईल तेव्हा तुझी गुंपा जळणार नाही. मग सयामायला एकच वेळ लागला आता अनुसयाची गुंपा जळाली नाही माझी का जळाली. अनुसयाची गुंपा जळाली नाही माझी का जळाली आणि माझी सुद्धा गुंपा आता मला जळू द्यायची नाही. तेव्हा अनुसया मायला विचारलं सयामाय म्हणजे अनुसये मी काय करू मला सांग, मला आता लग्न करायचं आहे. तेव्हा अनुसया मायने सांगितलं काही करू नको म्हणे. सयामाईच्या डोंगराच्या पायथ्याला एक शंकराचं मंदिर आहे आणि दुसऱ्या दिवशी तू स्नान करून त्या शंकराच्या मंदिरात जा. तिथं जाऊन त्या मंदिरामध्ये जो कोणी पहिला पुरुष येईल त्याच्या गळ्यामध्ये माळ टाक आणि त्याला तू आपला पती समज. असं त्या अनुसया माईने आपल्या बहिणीला म्हणजे सयामाईला सांगितलं. सांगितल्यानंतर सयामाईने सकाळच्या वेळेला आंघोळ वगैरे करून मोठ्या थाटामाटाला जाऊन त्या शंकराच्या मंदिरामध्ये बसली असताना थोड्याच वेळामध्ये एक रगत पिती असलेला पुरुष लंगडत येत असलेला दिसला. हे अंगाने जखमा झालेल्या रक्तको हात होता. सयामाईने विचार केला नाही कसला. फक्त एक शब्द अनुसया माईचा ऐकला होता. जो कोणी पहिला पुरुष भेटेल त्याच्या गळ्यामध्ये माळ टाकायची. हाच पहिला पुरुष आहे. सयामाईने हार घेतला आणि त्याच्या गळ्यामध्ये टाकून दिला.
टाकून दिल्यानंतर त्या दिवशीपासून त्याची सेवा करायला सुरुवात केली. त्याला आंघोळ घालणे, त्याच्या जखमा धुणे, त्याच्यावर पट्ट्या करणे, त्याला जेवायला करून देणे, त्याला झोपायची व्यवस्था करून देणे, गरम गरम पाण्याने आंघोळ घालणे, कपडे स्वच्छ धुणे, अशा पद्धतीची सेवा चालू झाली. त्याने हात धुवून घेतले भाऊ. त्याच्या बाबतीत मी कोणी एवढी सेवा करत नाही. त्याचं काहीतरी आणि तुझं नाही तेवढा सूड घेऊ लागलं ते असं आहे म्हणायचं. पण सयमाय हरली नाही म्हणा. नवरा जे म्हणा, पतीनं जे शब्द काढला ते शब्द झरू लागले. पतीच्या शब्दाशी मानितसे अति लक्ष दक्ष पतीच्या शब्दाशी असे लक्ष दक्ष असावं लागते पतीच्या सेवेत. त्यावेळेस ती आपल्या त्या पतीची सेवा दैनंदिन चालू झाली. आणि एके दिवशी काय झालं महाराज, त्याच शंकराच्या मंदिरामध्ये दोघ जण राहू लागले. राहत असताना एके दिवशी त्या मंदिरासमोरून एक कळवातीन बाई जात होती. तिच्यासोबत 2-4 परिचारिका होत्या. त्या सयामाईच्या नवऱ्यानं त्या कळवातीन बाईला पाहिलं. पाहिल्यानंतर त्याची वासना गेली कळवातीन बाई. आणि तो काय म्हणाला, सेल असे आणि मला त्या कळवातीन बाईच्या घरी घेऊन सोड. सयामाई म्हणाली, महाराज स्वामी, मी तुमचा शब्द म्हणणार नाही, पण त्याच्या मोबदल्यामध्ये द्यायला आपल्याकडे काही नाही. काय द्यावं ते मला काही माहित नाही. मला त्या कळवातीन बाईकडे तुम्ही सोड. असा महाराज हट्ट धरला त्या सयामाईच्या नवऱ्याने. सयामाईने विचार केला काय करावं. आपल्याकडे मोबदला देण्यासाठी काहीच नाही. सयामाई म्हणते, आपल्या पतीचा शब्द आपण उल्लंघन करणं हा पतिव्रतेचा धर्म नाही. तुका म्हणे पतिव्रता चाले दे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. सांगतात की पतिव्रता मौलीमध्ये काय सामर्थ्य असते. तेव्हा त्या सयामाईने विचार केला, आता काय करावं. आपल्या पतीचा शब्द तिला उल्लंघन करता येणार. जर उल्लंघन केला तर पतिव्रताचं सामर्थ्य आपल्या अंगात येणार नाही. आणि जर आपली पुन्हा गुंपाजळ आली तर लागली सयामाईला. सयामाईने काय केली महाराज, याच्यावर एक तोडगा काढला. तिनं तोडगा काय काढला, जी कळवातीन बाई होती त्या कळवातीन बाईचं अंगण पहाटच्या वेळेला जाऊन सगळेजण उठण्याच्या अगोदर सडा समार्जन करायची आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी रांगोळी टाकायची आणि आपल्या घरी निघून यायची. असं 1, 2, 3, 4 दिवस झालं. कळवातीन बाईनं पाहिलं, आम्ही एवढ्या अमंगळ स्त्रिया हीन जातीच्या, असा हीन अमंगळ असणारा आमचा व्यवहार आणि आमच्यासारख्या हीन जातीच्या दारामध्ये सडा समार्जन कोण करत असेल बरं. त्या कळवातीन बाईला प्रश्न पडला. तिनं आपल्या 2-4 परिचारिकेला सांगितलं, म्हणजे दाशाईला, की असं करा तुम्ही, आपल्या अंगणामध्ये कोण सडा टाकत असेल त्याच्यावर लक्ष ठेवा, नजर ठेवा. असं करून त्या परिचारिका नजर ठेवून होत्या महाराज. सयामाईनं दररोजच्या प्रमाणे पहाटच्या वेळेला उठून त्या कळवातीन बाईच्या अंगणामध्ये झाडत असताना, सडा समार्जन करत असताना दाशीनं हात धरला. बाई कोण तुम्ही, बर का, कोण तुम्ही, आणि तुम्ही एवढ्या दिव्य तेजस्वी दिसता, तपस्विनी दिसता, आणि तुम्ही आमच्या सारख्याच्या दारामध्ये सडा समर्थन करता, याचं काय कारण सांगा मला. अगोदरच आम्ही पापी आहोत. धर्माचा अपराध आहे आमचा, अनंत जन्माचं पाप आणि पापाच्या राशी अगोदरच होता आमच्या. आणि तुमच्या सारख्यानं जर आमच्या अंगणामध्ये पुन्हा जर हे कार्य केलं तर अजून आमचं पाप वाढते. तुम्ही कोण सांगा मावली. त्यावेळेस सयामाईनं सगळ्या वृत्तांत सांगितला. मी आणू सयामाईची बहीण आणि मी सया आहे, सगळा इतिहास सांगितला. आणि माझ्या पतीची वासना तुझ्यावर गेलेली आहे. तुझ्याकडे आणून सोडायला मला देण्यासाठी मोबदला काही नसल्यामुळं मी तुझ्या अंगणामध्ये सडा समार्जन केलं. कळवातीन बाई म्हणाल्या, काय बाई, तुम्ही जर अगोदर मला सांगितलं असतं तर तुम्हाला मी हे करू दिलं नसतं. जा म्हणे, तुम्ही घरी जा, तुमच्या पतीला आणून सोडा. असं म्हणल्यावर सयामाईला आनंद झाला. मला सयामाईला आनंद झाला. अशा कोण्या माऊलीला आनंद होत होता कसा. पण पतीचा शब्द, पती शब्द, लक्ष लक्ष, शब्दाची मानितसे. पतीच्या एका शब्दाला मानणारे ते होते. तेव्हा विचार केला, आता याला नेऊन सोडायचं तर कसं सोडायचं, याला चालता येणार, याच्या अंगाने सगळ्या जखमा आहेत, मला कसं न्यावं याला. म्हणून सयामाईनं
काय केलं, एक टोपला आणलं आणि त्या टोपल्यामध्ये त्याला बसवलं. टोपल्यामध्ये बसून चिंबड करून ते टोपलं उचलून आपल्या डोक्यावर ठेवलं आणि ते कळवातीन बाईच्या घराकडे निघाले असताना वाटेमध्ये एक चांडिले नावाच्या ऋषीला सुळावर देण्यात आलेलं होतं आणि तो अर्धा जिवंत होता, अर्धा मृत अवस्थेमध्ये होता. कारण त्याला त्या सुळावर का दिलं होतं, तर त्यानं लहान असताना एका भुंग्या किड्याला काटा टोचून दोरा बांधून खेळला. त्याचं पाप म्हणून त्याला ह्या जन्मामध्ये सुळावर देण्यात आलं होतं. हे सयामाईचा रस्ता जायचा तिथूनच होता आणि त्या पाऊल वाटेनं जात असताना सयामाईच्या टोपलीचा धक्का त्या सुळाला लागल्याबरोबर सुळ लकलक हल्ल्यानंतर त्याचा देह हल्ला आणि त्याला असहाय्य वेदना झाल्या. शांडिल्य ऋषीला असहाय्य वेदना झाल्या आणि त्या ऋषीनं त्रास दिला, बाई तुझा पती दिवस निघताच मृत्यू पावला, असा त्रास दिला मला, तू असहाय्य वेदना दिलीस, तुझा नवरा राहणार नाही या जगामध्ये. असं म्हणल्यानंतर सयामाईने आपली टोपली खाली ठेवली. खाली ठेवली टोपली, हा उजव्या हातामध्ये पाणी घेतलं आणि सूर्यनारायणाकडे आपलं तोंड केलं आणि सूर्यनारायणला म्हणते, हे सूर्यनारायणा, मी जर माझ्या पतीच्या शब्दामध्ये इतकी जरी चूक केली असेल, माझ्या पतीचा एक एक शब्द जर मी तोडला असेल, माझ्या पतीच्या शरीरामध्ये किंचित जरी अंतर पडलं असेल तर तू निघशील म्हणे. आणि जर अंतर पडला नसेल, जर तू निघायचा प्रयत्न केला तर मी तुला जाळून भस्म करतो. सगळ्या जगाला जाळणाऱ्या सूर्याला म्हणाली, सयामाई, मी तुला जाळून भस्म करतो. काय ताकद असेल म्हणा. तेव्हा सूर्यच निघायला तयार नाही, सकाळच व्हायला तयार नाही. सकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले तरी दिवस निघायला तयार. सगळ्या देवी देवतांना प्रश्न पडला, काय करावं. आता सूर्य जर निघाला नाही तर जगाचं कसं होईल. आता त्यावेळेस सगळ्या देवी देवता आल्या, सयामाईला म्हणतात, सयामाई तुझ्या हातामधलं पाणी खाली टाकून दे. सयामाई म्हणजे माझ्या हातातलं पाणी जर खाली टाकलं तर माझा नवरा मरते आणि माझा नवरा मेल्यावर मग माझ्या जीवन जगून काय अर्थ. तेव्हा सयामाईने हातातलं पाणी खाली टाकलं नाही. एकानं सांगितलं असं करा, अनुसयामाईकडे जा. अनुसयामाई सयामाईला समजून सांगते म्हणजे सयामाईची भूमी. तेव्हा अनुसयामाईकडे गेले. अनुसयामाई आली. अनुसयामाईने सयामाईच्या डोक्यावर हात फिरवला, म्हणजे से उठ, आता तुझ्यामध्ये पातिव्रत्याचं सामर्थ्य आलं, पतिव्रत्याची शक्ती आली तुझ्यामध्ये. कारण का, तू आता प्रपंचामध्ये लोहा केल्यामुळे, प्रपंचामध्ये तू प्रपंच केल्यामुळे, त्या ठिकाणी पतीची सेवा केल्यामुळं आता तुला घाबरायची गरज नाही आणि हातातलं पाणी खाली टाकून दे. नाही टाकणार, टाकत नाही म्हणजे मी कोणाचं ऐकत नाही. पाणी टाकलं की माझा नवरा मरतो, मला नवऱ्याला मोडायचं. अनुसाय येडे, तुझा नवरा तरी कोणता धडा आहे म्हणे, सगळ्या अंगाने जखमा झाल्या, रगत पुरवायला तुझा नवरा, त्याला एक खाली पाणी टाक, एक बार मरू दे. मेल्यानंतर मी संजीवनी नावाच्या मंत्राचा प्रयोग करून पुन्हा त्याला जिवंत करतो आणि त्याला दिवे तेजस्वी काया देतो. दत्ता प्रभू प्रपंचाचं उदाहरण किती सांगू तुम्हाला. म्हणून महाराज सांगतात की प्रपंचामधून सुद्धा परमार्थ सत्य येते. प्रपंच एवढा, या गृहस्थाश्रम एवढा म्हणजे मार्गच कोणता मोठा नाही असं शास्त्र सांगतात. परंतु दोन्ही साधता यावं लागतात आणि दोन्ही साधता आले की त्याला मात्र निश्चितच निर्वाणीचं सुख प्राप्त होते असे महाराज सांगतात. जसा आंबरडा पडून गाय वासराला चाटत असते महाराज, ते कवी करते बहिणाबाई चौधरी करून बघाले. गाय जशी वासराला चाटत असताना तिचं जे प्रेम वासरावरलं ते मला आठवते. माझी माय सुद्धा लहानपणी असंच माझ्यावर प्रेम करायची, है की नाही. आई सुद्धा आपली करते महाराज. आता बघा तुम्ही आपल्या विनंतीमध्ये सांगतात, माय बाप साधू संत, आधी कोणाचं नाव घेतले, माय बाप, नंतर साधू संत, आधी माय बाप नंतर साधू संत. पण काय काय परिस्थिती अशी आहे महाराज, आधी महाराज आणि मग माय बाप.
काय काय घरी अशी परिस्थिती आहे, माय बाप लेकराला भितात, थरकापतात ना, काय जमीन तू असं काय म्हणते की पोरग महाराज, आता आपलं काय महाराज संपलं, आपलं तसं नसू नये, आपलं वातावरण घरात ठेवू नका. कारण मायबापानं लेकराला भ्यायचं नाही, लेकराला भ्यायचं मायबाप आहे की नाही. त्याला म्हणतात प्रपंच आणि त्याला म्हणतात प्रेम. तर बहिणाबाई काय बघतात, गायचं प्रेम वासरावर असणारा अशी माझी माय होती, ती आज जगात नाही आहे की नाही. अजून काय एवढं करत असताना आजूबाजूच्या शेजारच्या बाया सुद्धा सांगत होत्या, तुझ्या माईनं तुझ्यासाठी काय केले. आया बाया सांगत होत्या, होतो जेव्हा आया बाया सांगत होत्या, होतो जेव्हा दाना, दुष्काळात माईच्या तुझा आटला होता पाना, दुष्काळात माईच्या तुझा आटला होता पाना. आजूबाजूच्या शेजारी बाया सांगत होत्या, बापू तू लहान असताना दुष्काळ पडला होता, त्या काळात अन्नाचा कण भेटत नव्हता खायला, पण माईनं असा विचार केला, मला जर काही खायला मिळालं नाही तर मला दूध कुठून येणार, मला दूध आलं नाही तर मी माझ्या बाळाला दूध कसं पाजवणार, आणि जर माझं बाळ दूध पिलं नाही तर माझं बाळ कसं जगणार. आपल्या जगण्यापासून विचार केला माईनं आपल्या, याच्यावर लक्ष ठेवा. तेव्हा मग तुझ्यासाठी काय केलं तुझ्या माईनं. पिठामध्ये ओ पिठामध्ये पाणी टाकून भाजीत माझी गाय, तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी. तेव्हा पिठामध्ये पाणी टाकून त्याचे आंबील करून मायनं लहानाचं मोठं केलं आपल्याला जगून. म्हणून आई वडिलांना मान देऊन परमार्थ साधवा आहे की नाही. घरामध्ये आई वडीलच आधी देव असतात ना, त्यांच्या आधी पाया पडून मग गुरु महाराजांच्या सेवा. जसं गाय वासराला सोडते, वासरू गायला सोडते, तसं सुद्धा संसारामध्ये महाराज लेकरांना मायबापाची सेवा करावी. मायबापाची सेवा करत करत गुरुची सेवा करावी. ज्या घरामध्ये मायबापाची सेवा करत करत गुरुची सेवा होते, त्या घरामध्ये खूप श्रीमंती असते. त्या घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही. संतती संपत्ती सुख ऐश्वर्य सद्गुण संपत्ती सगळं काय त्या ठिकाणी. ज्ञान संपत्ती संतती. संतती म्हणजे लेकरे होतात, पैशालाही कमी राहणार, ज्ञानालाही कमी राहणार, आणि उदारत्व खूप राहते. मला उदारत्व अंतकरणामध्ये उदारत्व. पैसे पुष्कळ आहेत पण उदारत्वच नाही, है की नाही. महाराजाच्या कार्यक्रमासाठी पट्टी लावली, सगळ्यांना 1000 दिली, काही जणांना 500 रुपये, सगळ्यात बरोबर दिले. तुमच्या गावात नाही, उदारत्व नाही. पैसा आहे पण उदारत्व नाही. तसं उदारत्व बी पाहिजे. आणि उदारत्व हे कोणाकडे आहे? संत महात्म्याकडे, गुरु महाराजाकडे उदारत्व आहे. या बाबा आणि आमच्या घरी या, आमच्या घरी नामाचं भांडार भरलंय, नाम घेऊन जा. बरोबर, गुरुचं घर आहे नामाचं, संसारिकाचं घर आहे कामाचं, आणि सावकाराचं घर आहे दामाचं, आहे की नाही. सावकाराकडे जा, गुरुकडे नाम, फुकट किती बी घेऊन जा, काही कमी पडणार. तसं तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा विषय काय निघाला मायबापाचा. बऱ्याच ठिकाणी महाराज खूप बघायला भेटते. लेकरं 2-2 पोरं असतात आणि मायबाप दुसरीकडेच भाजून खातात.
है की नाही? अशी परिस्थिती लोक आहे. संसार करायचा झाला तर मायबापाची सेवा करा, सुनन सुनसर करा, सासून सासूसर करा, बरं काय? नंदन नंदसर करा, सासऱ्यानं सासऱ्यासर करा. जसं रामायणामध्ये जसं रामायण आहे, लक्ष्मण जसा रामाचा भाऊ होता, सीता जशी रामाची पत्नी होती, एक पत्नी होती, एक पतिव्रता होती महा. असा प्रपंच करा. आणि अशा प्रपंचातून जर तुम्हाला कधी काही कमी पडलं तर म्हणून महाराज या ठिकाणी याचा अर्थ दुसरा होतो. जसं गाय वासराचं ध्यान करते तसं देवाचं ध्यान करा, हा विषय या अभंगाच्या माध्यमातून सांगण्यात आला. परंतु थोडासा विषय प्रपंचामध्ये घेऊन काही शोकांतिका असल्यामुळं आई वडिलांची सेवा ही महत्वाची सेवा आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सांगितलेलं आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. माय बापाची सेवा, बापाची सेवा, आईची सेवा, मग आचार्याची सेवा आहे की नाही? म्हणून म्हणले ते आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आई तुझ्या मूर्ती वाणी. संसारामध्ये माय बापाची सेवा करा, संसारात चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वागा, प्रेमाने राहा, एकमेकांशी प्रेम ठेवा. घरात कोणी चुकत असेल तर त्याला क्षमा करा, चुकणाऱ्याला क्षमा करा. क्षमा करणारा मोठा असतो. पुन्हा पुन्हा त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा, प्रेमानं वागा. प्रेमच हे खरं सुख आहे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. आता फक्त 10 ते 10 मिनिटं बोललेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हातधुनीचा कार्यक्रम पाठवतात. याच्याबद्दल कोणी हातधुनी केली का, कोणाची केली, तर का केली, का करा, थोडक्यात सांगतो. अकबर बादशाह आपल्या विनंतीमध्ये आहे बघा, मलेच राजा हिल जातीचा, विनंतीमध्ये म्हणतात मलेच राजा हिल जातीचा. मलेच म्हणजे मुस्लिम जातीचा राजा होता, मुस्लिम जातीचा राजा होता. त्याचा सुद्धा उद्धार केला देवा, आणि मजा का करणार तुम्ही? तर एकदा काय झालं, अकबर बादशाह हा दत्तात्रेयाचा भक्त होता. अकबर बादशाह आपल्या राजमहालामध्ये झोपला असताना त्याला एक स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये दत्तात्रेय प्रभू आले. आणि दत्तात्रेय प्रभू म्हणतात, ए अकबर बादशाह, तू पहिल्या जन्मामुळे या जन्मामध्ये राजा झालास, आणि या जन्मामध्ये विशेष सुखामध्ये रममान झाल्यामुळं पुढे तू नरकाला जाशील. तर तू तुझी ब्रह्मकुलिया जाणून घे. ब्रह्मकुलिया, ब्रह्मकुलिया कशाला म्हणतात? ब्रह्म म्हणजे आत्मा, कुळ म्हणजे त्याचं मूळ, आत्म्याचा उगम कुठून झाला ते तू जाणून घे. तुझा आत्मा कुठून आला? वेगी जाय गुरुला चरण, वेगी जाय गुरुला चरण, तो आला जाणे कोण्या ठायला येण्याचे काय कारण, वेगी जाय गुरुला शरण. त्याला उपदेश केला स्वप्नामध्ये, म्हणजे तू आलास कुठं, तुला कुठं जायचंय, तू राजा कशामुळे झाला, राजामध्ये विशेष सुख भोगत आहेस, आणि एके दिवशी तुला नरकाला जावं लागणार आहे. आणि राजा ओठ, तुझी ब्रह्मकुलिया जाणून घे, ब्रह्मकुलिया जाणून घे. एवढा शब्द त्याला ऐकला. राजा ताटकन उठला, प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी, मला असं स्वप्न पडलंय, माझ्या स्वप्नामध्ये एक योगी पुरुष आला, दत्तात्रेय योगी ज्याला म्हणतात, आणि त्यांनी मला एकच सांगितलं की हे राजा, तू तुझी ब्रह्मकुलिया जाणून घेतल्याशिवाय तुझा उद्धार नाही. प्रधानजीला विचारलं, ब्रह्मकुलिया कशाला म्हणतात? प्रधानजी, मलाही काही माहिती नाही. आत्म्याचं कुळ कुठं आहे, आत्म्याचं गाव कुठं आहे, कोणाला माहित आहे का? आत्म्याचं गाव जर पडायचं झालं तर प्रसिद्धांत पाहावं लागते. बाळानंदाने प्रसिद्धांत. मग त्यावेळेस त्या प्रधानजीलाही कळालं नाही. राजाने हुकूम दिला प्रधानजीला, आपल्या राज्यामध्ये जेवढे विद्वान पंडित असतील त्याला बोलून आण. सगळे विद्वान पंडित, ज्ञानी पंडित सगळ्याला धरून आणलं. धरून आणल्यावर त्याला विचारलं, ब्रह्मकुलिया, जीवाचं कुळ कुठं आहे, जीवाचं मूळ कुठं आहे, जीव कुठून आला सांगा. आता कोणाला काय माहिती माहित आहे? वेदांतात नाहीच नाही. वेदांतामध्ये जीवाची परिस्थितीच नाही, जीवाचं ज्ञानच नाही. मला जीवाचं ज्ञान कोण सांगते? तुम्ही वेदांताची कीर्तन ऐकतात बघा, जीवाचा विषय आहे का त्याच्यामध्ये काय
त्याच्यामध्ये असतात बघा विनोदाचार्य. विनोदाचार्य म्हणजे हसविणारेच. हा, समाज प्रबोधन का म्हणजे समाजालाच प्रबोधन का, दारू पिऊ नका, असं करू नका, याच्यात. पण जीवाचं कसं, माझ्या जीवीचे कोडे कोण उगविल कोडे, तुकोबराया म्हणतात, माझ्या जीवीचे साकडे कोण उगविल कोडे, रात्री अनुसे सुता तुका म्हणे पावा. तसं त्या अकबर बादशाला स्वप्न पडलं. त्यानं मला प्रधानजीला सगळ्याला बोलवलं. एकाही ब्राह्मणाला काही आम्हाला काय माहित नाही म्हणजे जीव कुठून आला कुठं. त्यावेळेस म्हणजे याला टाका बंदिशाळ्यामध्ये, सगळ्याला बंदिशाळ्यामध्ये टाकून दिलं. लावा म्हणले कुलप, यायला अन्न देऊ नका, पाणी देऊ नका, काहीच नका. अकबर बादशाह दिला हुकूम आला. आता 7 दिवस झालं त्याला अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. त्राहीमाम झालं त्याचं. झाल्यानंतर दत्त महाराजाला आता लागली चिंता. हे मिळवत तरी त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं म्हणजे एवढ्या लोकांना डांबून ठेवलं. आता हे राजा यायला सोडणार आणि यायला काय मारल्याशिवाय राहिला. दया आली देवाला बंद खुला केला जाणार आहे की नाही. देवाला दया आली, देव धावत आले. आल्यानंतर त्यांनी काय केलं, एवढ्या छोटूशा लेकराचं रूप धारण केलं. हातामध्ये एक लांब छडी धरली आणि छडी धरून त्या राजाचा जो हत्ती दरवाजा होता, त्या हत्ती दरवाजाच्या समोर अशी गुरु छडी फिरू लागले. ते पोर असं फिरलं की गावातल्या बायाचे जाते आपोआप गरगर आपोआप जाते फिरू लागले. गावामध्ये हाहाकार झाला. सगळे आले राजाकडे. म्हणले राजा, आपल्या गावामध्ये कोणीतरी भानामती केगामती केली. जाती आपोआप फिराले. म्हणजे त्या राजाकडे आले. राजा म्हणला असं कसं होते. नाही म्हणजे असंच झालं. ते म्हणजे असं कसं होते. तर खरंच सगळ्या गावातले जाती आपोआप फिरू लागले. मग काय झालं, समोरच एक बाई होती. समोरच एक बाईचं घर होतं आणि तिच्या त्या वस्त्रीवर एक जात होतं. त्या जात्यापाशी ते बाई बसलेली होती आणि समोर हत्ती दरवाजा होता. तिच्या नजरेसमोर ते एवढं पोरगं उभं टाकलेलं दिसलं. आणि तिनं काय केलं, त्या पोराच्या हातात त्या छडीकडे एक बार बघितलं आणि जात्याकडे एक बार बघितलं. छडी अशी केली की जाता असं करू. छडी जरा 2 पार जात कर त्याच्या 1000 पटीने जातं फिरलं. ते बाई म्हणली ह्या पोराची करामत होती. त्या बाईच्या लक्षात आली आणि तिने राजाला जाऊन सांगणार बरं. त्या पोराचं गुणगान गात असताना ये कार्टलई गुणेर दादा लावून छडी हातात काय धरलं, छडी फुटली की जाते आपोआप फिरायले. कसलं काढता आहे गणित नाही. नाम किती जरी झालं तर कमीच आहे आणि किती नाम घ्या, आपलं आयुष्य हे मोलाचं आहे. वेळ आपल्याला गुंतला. त्याच्यामुळं वेळोवेळी आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचं ह्या म्हणेप्रमाणे त्या अकबर बादशाला कळालं आणि देवाने मंत्र दिला. दिल्याबरोबर त्याला कळालं की मला जीवतारक मंत्र दिला, याचा मोबदला मी काय देऊ. काय मोबदला, जरी मी मोबदला देण्याचा प्रयत्न केला तर सगळं नाशिवंत आहे. बरं का, सगळं नाशिवंत आहे. तन मन धन जरी कोणाची अर्पण करावे, अनुभवाचे पाता सर्वनाची म्हणता. मनोढाळ मुडकाचे बालक पायी, धनदगडाचे जाता अंतरे काय देवा तुम्हाला. तण द्या गेलं, तण बी नाशिवंत आहे. एके दिवशी तुम्ही आम्ही मरणार. आज दिसायला पण कधीतरी दिसणारच नाही. हे सुद्धा जाणार. धन सुद्धा धन दगडाची जात, धन तिथल्या तिथे राहून जाते. माणसं निघून गेले किती. म्हणून मी तुम्हाला काय देऊ, काही देऊ शकत नाही. असं गुरु महाराजाला दोन्ही हात जोडले आणि देवाला म्हणा, देवा माझ्या राज्यामध्ये जे वैभव आहे मी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण एक तुमची हात धुणे म्हणा, तुमची बोळवण म्हणा. त्यावेळेस मग काय केलं, त्या अकबर बादशाहनं छत्री
छत्री चामरे अब्दागिरी अश्वदान केले देवरायाचे. छत्री चामरे अब्दागिरी चांदीची काठी महाराज, बसायला घोंगड, पायामध्ये खडावा, अशा प्रकारचं अश्वदान दिलं आणि सोन्याचे मोठे मोठे नाणे दिले. राजा होता राज. गुरु महाराजाला काय गरज आहे कशाची, पण त्यांची एक हातधुनी केली. कशामुळं? तुम्ही मला जे मंत्र दिलात त्याचा मोबदला म्हणजे परतफेड म्हणून या ठिकाणी हातधुनीचा कार्यक्रम केला. दत्ता प्रभू वत्सदस्य देवचा पाडाचा हरणेचा त्याचा क्रद्याचा निजनामाचा चकोर चंद्राची चातक मेघाची त्याच्या अन्यच्या आनंदसभा. वत्सदस्य देवचा पाडाचा हरणेचा त्याचा क्रद्याचा निजनामाचा. या ठिकाणी अखंड दत्तनाम सप्ताह सप्त्यामध्ये आजची पाचव्या दिवसाची सेवा आहे की नाही. उद्या 6वा, परवा दिवशी 7वा. उद्याची कीर्तनकार दत्तभक्त परायण शाह दत्त महाराज सरेगावकर, तसेच शेवटचे कीर्तनकार आमचे दत्तभक्त परायण आनंदबन महाराज कोलंबीकर. या दोन्ही संत महात्म्याचे या ठिकाणी कीर्तन होणार आहे. आणि कीर्तन हीच महापूजा अनुभव नाही जसं आपण म्हणतो. कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला जे बोध होते आणि बोध झाल्यानंतर प्रबोध होते, म्हणून बोध प्रबोध काळी चिन्मय ज्योती प्रकाश या म्हणण्याप्रमाणे आता या ठिकाणी अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये जे काही भजनी मंडळ आहेत प्रत्येकाचं नाव मला माहित नाही, पण दत्तभक्त परायण राजाराम पाटील चोंडीकर, तसेच सर्व गुरु नाव श्रीहरी जगदाळे, तसेच विश्वनाथ विभूते आणि विनाथ गावातले की नाही. चोरदार पांगरी ते पांगरीचे भजने प्रसिद्ध होते का ते तुमच्या गावाला आलते एकदा बऱ्याच दिवसाखाली. काही चान्स लागला नाही आता असं. आनंद पाटील गुजरीकर, तसेच आणि ती होय भक्त. देवभक्ताचं नातं पांडुरंगामध्ये आणि रुक्मिणी मातेमध्ये. पण आजही बघा पंढरीला गेल्यावर रुक्मिणी माता बाजूला आहे, पांडुरंग कोणाची साथ नाही, एकटाच उभा टाकलाय. खरं कटावरी ठेवून कोणाची गरज अजिबात नाही. जोपर्यंत गरज होती तोपर्यंत वापर केला योग मायेचा, होय की नाही. योग मायेचा वापर केला. ही योग माया म्हणजे ते देवाला घेऊन यावंच लागते, चमत्कार दाखवते म्हणून ते एक माया होय. पण भगवंताला हे पत्नी नाही. भगवंत हा सगळ्या जगाचा एकच आहे. पाणी कुठेही पडू द्या, शेवटी समुद्रात जाणार आहे. भक्ती कुठेही करा, काय भक्तीच्या त्या वाटा. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या भक्ती आहेत, अनेक प्रकारचं व्रत आहे, अनेक प्रकारचं व्रत वैकल्य आहे, अनेक प्रकारच्या भक्तीच्या वाटा आहेत. महाराज करा, कुठली भक्ती करा, पण करा. भक्ती करण्याला महत्व आहे. म्हणून या ठिकाणी जन्माला आल्यानंतर भक्ती करा, पण गुरु जर केल्या नाही, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरुविन मरतील अधोगती जातील, कशी दया येईल यमधर्मा. जन्माला येऊन गुरु केल्या नाही तर आपण अधोगतीला जातो असं बाळाजी महाराज म्हणतात. म्हणून गुरु करून घ्या आणि गुरुने दिलेल्या मंत्राचं स्मरण करा. आपल्या जीवाचे हित होते, कल्याण होते. आणि खरोखरच या ठिकाणी समस्त शिष्यगणाकडून गुरु महाराजांचे हातधुणी म्हणून उजळणीचा कार्यक्रम एवढा भव्य आणि दिव्य पहिल्याच वेळेस बघायला मिळाला. बऱ्याच ठिकाणी 10-5 शिष्य मंडळी करतात, पण एवढा मोठा सभाखंडीची पूजा ठेवून 6 दिवसाचा सप्ताह लावून कीर्तनकार ठेवणे सगळे पैसेच लागतात महाराज. धर्माचा दुसरा पाय म्हणजे पैसा होतो. धर्म अर्थ काम मोक्ष आहे की नाही. धर्माचा एका बाजूचा पाय जर मोडला तर बाज बसते का बरोबर. तसं आपल्या याच्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ लागतात. देवाकडे जायला तरी पैसेच लागतात, आणि नरकाला जायला तरी पैसेच लागतात, दारू प्यायला पैसेच लागतात, गुरुचं दर्शन घ्यायला पैसेच लागतात. गुरुचं दर्शन घ्यायला मनावर पैसे आणि दारूचे फिक्सच असतात. एकच रेट कमी नाही. इथं कधी 10 दिलं तरी जमते, फाटकी चिरलेली नोट दिली अर्ध्यात फाटक्यात राहतो. गाडीत बसलं की तेच फाटलेल्या नोटा ड्रायव्हरच्या खिशात.
चांगले हात आपले हो आहे की नाही? एवढं झाल्यावर महाराज सगळं करतात, पण आशीर्वाद घेण्याचं काम आमच्या मायमावल्याचं. कधी बी बघा कार्यक्रम झाला की 10 रुपये निश्चितच आणलेले होतात, बरोबर, कारण गुरुला आपण देऊन पाया पडावं अशी भावना. आणि खरंच आहे, शास्त्रामध्ये काहीतरी देऊन पाया पडावं गुरुला, नुसतं पाया पडून फळ तरी द्यावं, दक्षिणा तरी द्यावा, काहीतरी आपल्या गुरुला देऊन आपण दर्शन घ्यावं. कारण का, जर आपण आशीर्वाद मागितला, एखाद्याने मला आशीर्वाद द्या, आशीर्वाद कसा द्या? आशीर्वाद घ्यावा लागतो, आशीर्वाद देता येत नाही. आशीर्वाद घ्यायचं म्हणजे काय करायचं? एखाद्याला पाणी पाजलो, आशीर्वाद देते. एखाद्याला जेवण झाला, आशीर्वाद देते, काय की नाही? आशीर्वाद मागायला गेल्यावर थोडाच मिळते मला, मिळणं आधी द्यावा लागते, आशीर्वाद घ्यावा लागते. तसंच आहे. म्हणून गुरुचं दर्शन घेत असताना खाली हाताने घेऊ नये. आपण गुरुला फळ दिले की आपल्या संसारात फल उत्पत्ती होते, बरोबर. म्हणून दर्शनम फलदायक. दर्शन करत असताना कुठली तरी वस्तू देऊन पाया पडत. तसं आमच्या मायमावल्या निश्चितच 10-20 रुपयाचे पैसे घरून मागून आणतात. मी मोठा सर्व गुरुच्या पाया पडायचे, मला दक्षिणा द्यावं लागते, ते विसरतात का? म्हणून आमच्या मायमावल्या देवदेव करतात, म्हणून आम्ही गाड्यावर फिरायला. आणि त्याला देवदेव सोडून दिल्यावर सायकली सुद्धा मिळायची वेळ आहे की नाही? अनुसया मायेनं भक्ती केल्यामुळे आपल्याला खऱ्या देवाचं दर्शन घडलं. तसंच अनुसया मायेचं दुसरं रूप म्हणजे मायमावल्याचं. म्हणून तुम्हाला सांगतो, घरामध्ये एवढंच करा की कोण्याही घरामध्ये जीवन जगत असताना माता भगिनीचा अपमान करू नका. आपल्या घरामध्ये आई माता भगिनीचा अवमान करू नका, अपमान करू नका, त्यांचं मन दुखू नका. जर त्या माऊलीचं मन दुखलं तर लक्ष्मी माता दुखू होते. म्हणून आपल्या घरामध्ये कर्कशा, अवदशा, अवनीती, अवकळा ह्या शक्त्याशीलता. म्हणून प्रत्येक माऊलीचा आदर करा, सत्कार करा, बरोबर, प्रेमाने राहा, प्रेमाने जीवन जगा. या ठिकाणी झालेली सेवा आता या सेवेला पूर्ण विराम देण्यात येईल. होईल तत्पूर्वी आपण एकदा देवाचं भजन करू.